नमस्कार. आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार. केडी चौधरी डाळिंबे यार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मी प्रथमतः आज दीपावलीचा पहिला दिवस आणि दीपावलीच्या मनापासून शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. गेले 4-5 दिवसापूर्वी आपल्याला एक सद्यस्थितीमध्ये हे सांगितलं होतं की एखाद दिवस मंदीचा जाऊ शकतो आणि त्यानंतर बाजार हे सुरळीत चालतील. एखाद दिवस मंदीचा ह्यासाठी की आजचे जे माल होते ते दिवाळी काही ठिकाणी सणामध्ये जाऊन पोहोचतात आणि मार्केट बंद असतं. त्याचा परिणामाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि त्यानंतर साधारणतः 18 तारखेच्या पुढे मी सांगितलं होतं की 23 तारखेपर्यंत जेवढा माल काढायचा तेवढा काढा तो छट पूजेला लागणार आहे. परंतु वरच्या मालांना थोडासा इफेक्ट हा स्थानिक बाजारपेठेमध्ये मिळणार, कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा सर्व विक्रेते दीपावलीच्या काही वस्तू असतात त्या खरेदीच्या पाठीमागे लागलेले असतात आणि त्यामुळं शेतकरी बांधवांना जो अंदाज दिला तो तंतोड खरा ठरला. कारण माल कमी असून रेट हे चांगले राहिले, परंतु आजचे माल हे ह्याच्यातच पोहोचणार बंद मध्ये, तरी पण थोडासा फरक पडला, जास्त नाही. काही ठिकाणी बंद होता असतील मार्केट त्या ठिकाणचा नक्कीच पडला, परंतु ज्या ठिकाणी मार्केट चालू आहे त्या ठिकाणी माल तो गेला. त्याचाही रेट बऱ्यापैकी आज 2-5 रुपयाची रेट मध्ये घसरण नक्कीच झाली. परंतु रविवारपासून रविवारच्या विक्रीपासून ते आपल्याला जे सांगितलेले 23-24 तारखेपर्यंत हा माल काढता ठेवा, जेणेकरून छट पूजेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की दिलेले अंदाज हे तंतोतंत खरे ठरत असताना ज्या शेतकऱ्यांनी या युट्यूब चॅनलचा अभ्यास केला त्याला नक्कीच फायदा झाला. आणि म्हणून आज नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूर असेल याही ठिकाणचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं की शेवट पुढे मजुरामुळे माल तोडता येत नव्हता आणि अशा परिस्थितीत माल तोडणं गरजेचं असणार आणि किंवा दीपावलीच्यामुळं शेतकऱ्यांच्या काही गरजा आहेत त्यामुळं माल तोडणं गरजेचं होतं. ते माल नक्कीच मार्केटमध्ये आले, पण इथून पुढे आपल्याला रेट कुठेही डाऊन दिसणार नाही अशी परिस्थिती राहायला पाहिजे असा हा माझा प्राथमिक अंदाज आहे. कारण छटपूजेच्या सणाला तर माल लागतोच, तो काही भाव व्यापारी खरेदी करतो, परंतु त्यानंतर सुद्धा दिवाळी संपल्यानंतर सुद्धा कुठेही कोणत्या राज्यामध्ये जास्त माल नाही. महाराष्ट्रातही नाहीये, राजस्थानमध्ये नाही आणि कर्नाटकमध्ये सुद्धा माल मापात आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. रेट हे वाढलेलेच दिसतील, फक्त वरच्या राशींचे माल आपल्याला थोडेसे कमी जास्त रेटमध्ये पाहायला भेटतील, पण लहान मालांचं डिमांड इथून पुढे हे वाढलेला दिसेल. एवढंच मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो. माल तोडून घ्या, छट पूजेचा फायदा घ्या, एवढंच कळकळीचं आवाहन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.